नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ऑगस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, जिनिव्हा या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महात्मा फुले बघा हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र आहे? आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आय डेअर बघा हे किरण बेदी यांच्या जीवनावरचं या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, बोडो बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो ही आदिवासी जमात बघा आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी ती जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, राष्ट्रगीत बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम गायले गेले होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा, जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, तर ते सर्वात प्रथम कोणत्या अधिवेशनामध्ये गायले गेले होते? बघा, कोलकाता अधिवेशन सन 1911च्या बघा कोलकाता अधिवेशनामध्ये ते सर्वात प्रथम गायले गेले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हणजे बघा उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, शिवाजी सावंत बघा हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? उत्तर गोलार्धामधला विचारले सर्वात मोठा दिवस कोणता दिवस असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 21 जून बघा हा उत्तर गोलार्धामधल्या ठिकाणी सर्वात मोठा तो दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नथुला बघा ही भारतामधली एक महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? नथुला बघा ही भारतामधली एक महत्त्वाची खिंड आहे, कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आला होता, नथुला ही खिंड बघा सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं आहे? बघा, उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू बघा या राज्यामधलं उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट किलीमांजरो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? माउंट किलीमांजरो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा, माउंट किलीमांजरो बघा या पर्वतरांगा आफ्रिका या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चितगाव गटाचे प्रमुख खालीलपैकी बघा चितगाव गटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते?
बघा सन 1930चा बघा चितगाव गटाचे प्रमुख बघा सूर्यसेन बघा हे चितगाव या गटाचे प्रमुख होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो. बघा पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर पंतप्रधान हा लोकसभेचा या ठिकाणी तो नेता असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली. बघा संसदेची बघा रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केलेली आहे. बघा संसदेची जी काही रचना आहे कलम 79 या कलमामध्ये बघा संसदेची या ठिकाणी रचना ही केलेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित. बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते. बघा राज्यसभा हे बघा स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा सर्वोच्च न्यायालयाची बघा स्थापना 26 जानेवारी सन 1950ला बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो. बघा उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो. बघा उपराष्ट्रपती हा बघा खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचा अध्यक्ष असतो. असा प्रश्न आहे तो. उपराष्ट्रपती हा बघा या ठिकाणी राज्यसभेचा या ठिकाणी अध्यक्ष असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा गारो, खासी, जेतिया बघा या टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधल्या टेकड्या आहेत. बघा गारो, खासू, जेतिया बघा या टेकड्या बघा मेघालय या राज्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या. बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. लज्जा बघा लज्जा बघा ही कादंबरी बघा तस्लिमा नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा उष्ण. बघा महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात. बघा महाराष्ट्रामध्ये विचारले उष्णकटिबंधीय बघा निम्न सुधारित बघा वने बघा महाराष्ट्राच्या बघा मध्य डोंगर रांगा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा रिश्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे. बघा रिश्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे. बघा रिश्टर स्केल बघा हे भूकंप मापक यंत्र. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा लोणार बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. बघा लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते बघा भारताचं क्षेपणास्त्र नाही. बघा खालीलपैकी कोणतं बघा भारताचं क्षेपणास्त्र नाही. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा अजय बघा या ठिकाणी बघा हे भारताचं या ठिकाणी क्षेपणास्त्र नाही. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये. बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान बघा इंग्लंड या देशामध्ये बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक पुढे गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे. गरमसूर डोंगर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये ते डोंगर आहेत. बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 सप्टेंबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन या ठिकाणी साजरा हा केला जातो. दुसरा क्रमांक पुढचा बघा भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जाते. बघा भंडारदरा बघा धरणाला बघा विल्सन बंधारा या नावाने ओळखले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते. बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या एका कलमानुसार बोलवण्यात येते. कलम 108 नुसार दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक या ठिकाणी उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात. उपराष्ट्रपती बघा हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात तर ते राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतात. बघा टिपेश्वर बघा हे अभय अरण्य बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. टिपेश्वर बघा टिपेश्वर बघा हे महाराष्ट्रामध्ये बघा यवतमाळ या जिल्ह्यामधलं या ठिकाणी अभय अरण्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा मिसिसिपी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहणारी
नदी आहे. मिसिसिपी बघा ही नदी कोणत्या एका देशामधून वाहणारी नदी आहे? तर अमेरिका या देशामधून ती वाहणारी नदी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामकृष्ण मिशन. बघा या मिशनची स्थापना खालीलपैकी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? रामकृष्ण मिशन बघा सन 1897. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 7 बेटांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा 7 बेटांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचं शहर बघा 7 बेटांचं शहर बघा असे मुंबई बघा या शहराला 7 बेटांचं शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा सन 1885 बघा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी बघा व्हॉइसरॉय खालीलपैकी कोण होते? बघा सन 1885 बघा भारतीय राष्ट्रीय सभेच्या वेळी बघा लॉर्ड डफरिन बघा या ठिकाणी व्हॉइसरॉय होते. प्रश्न क्रमांक देशबंधू बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? देशबंधू बघा असे खालीलपैकी कोणाला? देशबंधू बघा देशबंधू चित्तरंजन दास यांना बघा देशबंधू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा रेल्वे भरती ग्रुप डी आपल्याकडे बघा अतिसंभाव्य बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF. त्यामध्ये बघा तुम्हाला सामान्य विज्ञान असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, चालू घडामोडी असेल, मग या ठिकाणी सर्व हे प्रश्न या PDF मध्ये असेल. तर जर तुम्हाला काही PDF जर घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.